नमस्कार. हा अशात लिहिलेला मी लेख मार्च 2026 हा लेख मी लिहिला. ह्या लेखाला मी नाव दिलेलं आहे सुरक्षित जीव. आपल्या बालपणी आपण छान छान गोष्टींची पुस्तके वाचत होतो, हो ना. त्यामध्ये काही गोष्टी कशा असायच्या, समजा की एखादा पराक्रमी राजपुत्र एखाद्या राक्षसाबरोबर लढाई करतो, पण तो राक्षस मरतच नाही. कारण त्या राक्षसाने आपला प्राण काढून तो एका पोपटामध्ये सुरक्षित ठेवलेला असतो, जिवंत पोपटामध्ये. तो पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतो. जोपर्यंत तो पोपट मरत नाही तोपर्यंत इकडे हा राक्षस मरत नसतो. त्या पोपटाला जर बाहेर आणून कोणी जिवंत मारले तरच इकडे तो राक्षस मारणार. पोपट मेला की राक्षस मेला. मग तो राजपुत्र त्या पोपटाचा शोध घेतो आणि त्याला लगेच मारून टाकतो, की मग इकडे लगेच तो राक्षस पण मरून जातो. शेवट गोड होतो. काही वेळेस गोष्टीमध्ये एखादी चेटकीण दाखवतात. चेटकीण ती गावातील सगळ्या लोकांना रोज त्रास देत असते. मग त्या गोष्टीतला राजपुत्र त्या चेटकिणीवर अनेक शस्त्र फेकून तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न करतो, पण तिच्यावर काही परिणाम होत नाही. मग अचानक तिथे एखादा साधू येतो. तो हळूच त्या राजपुत्राला म्हणतो, अरे बाबा, ही चेटकीण अशी नाही मारणार. तिने तिचा जीव बाहेर काढून स्वयंपाकघरातील एका बाटलीत सुरक्षित ठेवून दिला आहे. त्या बाटलीजवळ कोणी येऊ नये म्हणून तिने तिथे एक विषारी नाग सोडला आहे. तू ती बाटली हस्तगत करून घे आणि खाली आपटून ती फोडून टाक. बाटली फुटली की चेटकीण मेलीच समज. हे ऐकून तो शूरवीर राजपुत्र त्या ठिकाणी जातो, नागाचा वध करतो आणि बाटली हस्तगत करून लगेच ती उंचावरून खाली आपटून फोडून टाकतो. बाटली फुटते की लगेच इकडे ती दुष्ट चेटकीण तडफडून मरून जाते. अशा रीतीने शेवट गोड होतो. तर सांगायचं काय, या आणि अशा रम्य गोष्टी आपण अगदी लहान असताना वाचित होतो, हो की नाही. आता तो काळही गेला आणि त्यात अशा गोष्टीही संपल्या. त्या जुन्या गोष्टीतल्यासारखं आजच्या या काळात माणसाला आपला जीव बाहेर काढून सुरक्षित दुसरीकडे कुठे लपून ठेवता येत नाही, हो ना. तशी सोय पाहिजे होती. जर तसं करता आलं असतं तर किती मस्त झालं असतं. प्रत्येकजण आपापला जीव बाहेर काढून घरातच तो एखाद्या डब्यात सुरक्षित ठेवील आणि जाईल घराबाहेर फिरायला. कितीही भीषण अपघात होऊ द्या, त्यामध्ये कोणी मरणारच नाही, त्यांचा जीव जाणारच नाही. कारण प्रत्येकजण बाहेर पडताना आपला जीव एखाद्या गोदरेजच्या कपाटात किंवा आणखी एखाद्या कोंदड्यात कुठेतरी सुरक्षित लपवून ठेवील. बसा हुडकीत. रोज हजारो अपघात झाले तरी सगळेच जिवंत. मरायचे कुणीच नाही, कारण त्यांचा जीव त्यांच्या शरीरात नाहीच. त्यांनी ऑलरेडी तो बाहेर काढून कुठेतरी लपून ठेवला आहे सुरक्षित. बरेच जण तर काय करतील, बरेच जण सर्वात सुरक्षित जागा म्हणून बँकेच्या लॉकरमध्येच आपला जीव ठेवून देतील. सर्वात सेफ जागा. मधून बँकेत जायचं आणि लॉकर उडून आपला जीव आहे का हे पाहायचं आणि पुन्हा बँकेच्या बाहेर यायचं बेफिकीर. पुस्तकातल्या कथांमध्ये हे वाचायला आवडतं, पण प्रत्यक्षात थोडं तसं होणार. त्या काल्पनिक गोष्टी फक्त वाचायच्या आणि शेवटी आपला जीव आपणच सांभाळून जीवन जगायचं, म्हणजे सुरक्षित जगायचं.